यार हायवेला पण असं चालतंय, मग काय करणार? कैसा चलेगा बाय, ऐसा स्पीड में कैसा चलेगा यार. चौथा गेअरवर मी 5व्या गेअरवर जात नाही. 42 बघ ना, हे स्प्लेंडर वर ट्रिपल सीट माझ्या पुढे जातात यार. मस्त. आता कुठे रस्ता खाली आहे म्हणता की आम्ही तर ट्विट केलं म्हणजे आम्ही पुढे निघालो यार. आता कुठे 84-85च्या स्पीडने चाललोय मी. तिथून 30-35च्या स्पीड चाललो. मला इरिटेट व्हायला लागलं खूप. सुटले धागे उरले मागे उसासे. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. तुम्ही सांगा अरे वा, आज जॅकेट घालून रेडी. हो, मी आज रेडी आहे, जातो राईडला. आज सुझुकी राईड आहे, त्यासोबत मी जातोय. हो, आता तुम्ही सांगा अरे तुमच्याकडे सुझुकीचं बाईक नाही आहे. हो, मला एक इन्व्हाइट केलं आहे, मी त्या ग्रुपमध्ये जॉईन झालं आहे. तर त्या अदर बाईक सुझुकी राईडसोबत अदर बाईकसुद्धा असणार आहेत. त्यामुळे मी आपली SD ॲडव्हेंचर घेऊन जातो आहे राईडसाठी. पालघरचे पण काही मुलं आहेत, ती मला भेटणार आहेत 4 रस्त्यावर. 6:15चा टाईम होता 4 रस्त्यावर जाण्याचा. लगेचच घरून निघतोय मी आता. 6:30 वाजता बोईसरला मला पोहोचायचं आहे. त्याच्यानंतर 7 वाजता तिकडनं ऑफिशियली राईड चालू होणार आहे. किती जण असतील माझ्या माहितीनुसार 20-25 जण तर असायला पाहिजेत. अजूनपर्यंत आता किती लोक आहेत काय असेल ते तिकडे जाऊनच समजेल मला. तर चला पटकन जाऊयात आणि आजची राईडची मजा करूयात. फायनली आपण गाडी चालू केली आहे आणि आपण निघूयात आता. गणपती बाप्पा मोरया. आणि पहिला तर आपलं एक काम करायचं आहे, गाडीचं पुन्हा रिझर्व लागलं आहे, पेट्रोल काहीच नाही आहे. जाऊन पहिलं गाडीमध्ये जाऊन पहिलं पेट्रोल टाकून घेऊयात. चला 1000चा पेट्रोल टाकलात आपण. आता काय नाही, कॅमेरामध्ये बोलतो आहे. बापरे, 1000चं पेट्रोल टाकून झालं आहे. आता कुठे थांबायची गरज लागणार ना आपल्याला, नॉनस्टॉप जाऊ शकतो आहे. पहिल्या तर 4 वाजता जाऊन भेटत ते पूर्ण ग्रुप भेटतो तिकडे, मग जाऊयात आपण पुढे राईड कंटिन्यू करूयात. 4 वाजता आता पोहोचलो आहे मी. आता बघूयात या इथे पिकअप पॉईंट, इकडे थांबण्याचा पॉईंट दिला होता एकत्र भेटण्याचा. आई शपथ, कोणीच नाही इकडे, कोणीच नाहीत की सर्व निघून गेले काय माहिती नाही. आता जरा एकदा त्यांना कॉल करून विचारून घेऊयात आपण. बोलतो ना की 6:15चा रिपोर्टिंग टाईम होता 4 रस्त्यावर, पण टाईम बघा 6:53 झालेत. अजूनपर्यंत कोणी तिथे नाहीत. एक जण आला, आत्ता आला तो दादा विश्राम. मला तर जाऊयात पटकन भेटूयात. तो सुद्धा आला आहे. लगेचच निघूया आता. दिसलाय फायनली, जसं कॅमेरा चालू केला तो दिसला मला. ते हाय सागर, हाय. चल, बाकीचे लोक निघाले की काय, कसं चल निघत. चल फायनली विवेक सुद्धा भेटलाय आता मला. निघतो आम्ही आमच्या रस्त्याने. लेट्स गो. पालघरला आम्ही दोघेच असणार आहेत, बाकीचे लोक तर पोहोचले तिकडे सर्व. आता कधी पोहोचतील आम्ही काय पोहोचतील तर माहिती नाही आम्हाला. तिकडे जाऊनच समजेल एक्झॅक्टली काय शेड्यूल आहे टायमाचं नुसार वगैरे. आता आम्ही बोईसरमध्ये पोहोचलोत आणि आता मी जातो शोरूमच्या इथे. तर शोरूमच्या इथे किती लोक आलेत की नाही माहिती नाही. आता पुढे येस लेफ्ट मारायचे आले, शोरूमकडे पोहोचलात आम्ही. आता किती रायडर आहेत काय माहिती नाही. हां, बाईक तर दिसतच विश्रामवाल्यांचे. एक्सपल्ससुद्धा आहेत, अननोन बाईकसुद्धा आहेत. लेट्स डू. कुठे काय कसं लावायचं बाईक आता तर आपल्याला समजेलच. 7:15 वाजलेत आणि शोरूमला कोणीच नाही आहेत. फक्त आम्ही 7 ते 8 रायडर लोक आलेत आणि ग्रुपमध्ये 30 ते 35 लोक जॉईन आहेत. कधी येतील काय येतील, कधी औरला जातील काय माहिती नाही. सर्व शोरूमवाले ते त्यांच्या ब्रँडिंगच्या मागे लागले आहेत आणि आम्ही दुसरेच बाईक घेऊन आलेत. आता काय कळत नाही कधी इथनं निघतील आणि कधी आम्ही औरला पोहोचतील. ते जेवढं लेट होईल तेवढा इरिटेट होणार आहे बाईक चालवण्यासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे, जर औरा जायचं असेल तर बाईक बघायचं असेल तर जेवढं लवकर पोहोचेल तेवढंच चांगलं आहे. इकडनं औराला पोहोचायला कमी कमी 1 तास जाणार आहे. आता कधी निघणार माहिती नाही. हे बघा, ही एक विश्राम आहे, सॉरी ही आपली आहे, ही विश्राम आहे. बाकीचे हे बाईक्स आहेत तिथे लागलेत, पण बाकीचे सुझुकीवाले 2 ते 3च बाकी आहेत. बाकी जर बजाजचीच आहेत, पल्सर आणि ते एक एक्सपल्स आहेत. तर थोड्या टायमाने तर निघूयात. किती वेळ लागते काही आयडिया नाही मला. जाऊयात आता, बघूयात कसं होते काय होतं ते. केक सेलिब्रेशन इकडे राईड चालू होण्याच्या आधी सर्वजण एन्जॉय करतात, त्यासाठी केक कट करतो इकडे. फायनली इतकं निघालेत आता. सर्व ग्रुप गेला पुढे आणि मी म्हणजे एकटाच मागे राहिलं आहे, कारण की जरा माझं हेल्मेटचं इरिटेट होत होतं. म्हणजे सनग्लासेस लावलेत मी, ते जरा लागत होते माझ्या कानाला खूप जास्त, म्हणून तिथे सेट करत होतो. त्यांना बोललं तुम्ही पुढे जा, मी येतो. त्या पेट्रोल पंपवर जाऊन थांबणार आहेत. त्यांना जाऊन मी पेट्रोल पंपला जाऊन लगेचच भेटतो. हा एक ग्रुप मी त्यांना जॉईनसुद्धा केला. ही पूर्ण बाईकची लाईन आहे, कमी कमी 14 ते 15 बाईक्स आहेत. मी लास्टला आता, बाकी पुढे आहे विवेक आणि लास्टला मी आहे. सर्वजण चाललेत एक एक करून आणि लाईनमध्ये चाललेत सर्वजण. आणि ही जी ब्लू कलरची टी शर्ट आहेत ही आहे सुझुकीवाल्याने स्पॉन्सर केले टी शर्ट ऑनली. भाई यार
काय चाललंय कळत नाही आहे बघ ना. 28 मी 40च्या वरती गेलो ना स्पीड. हे एवढा स्लो चालू सर्वजण. सुझुकीवाल्यांनी त्यांना काय सांगितलं आहे, कसं सांगितलं आहे, तो पुढचा जो मेन फॉलोअप करतो तो एवढा स्पीडने चालला आहे की त्याला आपण ओव्हरटेक पण करू शकत नाही. यार एवढा कमी स्पीडमध्ये कसं जाऊ शकतो यार माणूस. म्हणजे ऑब्वियसली यार ठीक आहे, ग्रुप राईड आहे, सर्वांचं बघावं लागेल, पण थोडा तरी स्पीड वाढला पाहिजे. आता कुठे 42वर आला आहे, परत कमी आहे बघा. ही ग्रुप राईड आहे, त्या ग्रुप राईडमध्ये ही नवीन एक्सपिरियन्स मला भेटतो. आज कधी ग्रुप राईड केली नव्हती, आज फर्स्ट टाइम ग्रुप राईड करतोय. तर ग्रुप राईडमध्ये हेही होत असेल होतोय. आणि हे बघा आमचं कॉन्वे मस्त एकामागे एक चालेल, व्यवस्थित चालेल, फक्त एवढं खूप स्लो चाललं आहे बघा ना स्पीड. यार राईडची मजा ही नसते. संडेची राईड असलं की मस्त गाडी खेचायला भेटायला पाहिजे, पण आता ग्रुप राईड आहे तर काय करणार यार. या 4थ्या गेअरवर मी 5व्या गेअरवर जात नाही. 42 बघा ना, हे स्प्लेंडरवर ट्रिपल सीट माझ्या पुढे जातात यार. म्हणजे तर राईड म्हणजे माझी पेशंट असं टेस्ट होत चालले आणि मला असं इरिटेट होत चाललं तर गाडी चालवायला. हायवे पण लागला नाही अजून. म्हणजे सर्वजण स्कूटीवाले असो या स्प्लेंडरवाले असो सर्वजण पुढे चालले यार. ते सोमवारचा हायवे, नॅशनल हायवे NH48ला मी पोहोचलोय. जर राईट नाही गेले आपण मुंबईच्या साईडने जाणार आणि लेफ्टने जातो तो तर आपण जातोय गुजरात साईडने. आम्हाला लेफ्टच्या साईडने औरा हॉटेलला मी ही मुद्दाहून थांबलो होतो मागे. मला थोडीशी गाडी खेचायची आहे, पण सर्वांना जाऊ दिलं पुढे. तर सर्व पुढे गेलेत. थोडीशी मला गाडी खेचायला भेटेल ना जॉईन होईपर्यंत, कारण की मी आता खरंच सांगतोय की 30, 35, 45 30, 35, 45 एवढ्या स्पीडने कमी चालत ना. म्हणजे ॲक्टिवावाले असो या स्प्लेंडरवर ट्रिपल सीट असो ते आमच्या पुढे जातात यार. मग तसं झालं आहे की काय यार, एकदम नॉन सेन्स गिरी यार, खतरनाक यार. हे बघ पुन्हा थांबले, तर का थांबले कळत नाही आहे आणि इरिटेटिंग होते खूप. जिक्सर आहे, पण जिक्सर आहे ही पूर्ण बाईकची लाईनअप आहे आणि खूप खतरनाक लाईनअप आहे. हा पूर्ण ग्रुप झाला आहे गोळा. ही पूर्ण एवढी मोठी लाईनअप आहे. हां नाही मोस्टली मागे जा तुम्ही बघू ना. हे पण दोघे पण आहेत, सोबत राहतो ना मी, बघतो कसं करते. एसडी ब्लॅक आता थोडे काहीतरी मोठ्या गाड्या आल्या आमच्यात. नाही तर थकलेलो, इरिटेट झालेलो. हे नवीन हाय सागर नाव सत्या. तू फ्रँकलिन कुठे? बोईसर. तू कुठे? बोईसरमध्येच. ओके चला आता थोडी तरी गाडी खेचू, बघू काय होते कसं होतंय. यार हायवेला पण असं चालतंय, मग काय करणार. कैसा चलेगा बाय, ऐसा स्पीड में कैसा चलेगा. डालना ही पड़ेगा शायद से पीछे मेरे को. चल ह्याच्या मागे मागे टाकतोय मी. बस मला डॉमिनरवाला भेटलाय आणि एक NS वाला भेटलाय. त्यासोबत चाललोय मी आता बस, पण एवढा स्पीडने नाही होत. मस्त आता कुठे रस्ता खाली आहे म्हणता की आम्ही तर क्विट केला म्हणजे आम्ही पुढे निघालो यार. आता कुठे 85च्या स्पीडने चाललोय मी. तिथून 30-35च्या स्पीडने चाललो. मला इरिटेट होत लागलं खूप. नाही तर थोडीशी गाडी खेचायला पाहिजे यार. संडे राईडला निघाला म्हणजे गाडी खेचणार नाही म्हणजे काय अर्थ नाही यार. तसं होतं की बस चाललोय म्हणजे एक रॅली म्हणून चाललोय. मस्त हा डॉमिनरवाला भेटला मला, त्याच्या मागे मग आम्ही दोघे चाललेत. फ्रेंडशिप पण बनली आमची. आणि आणखी एक NS वाला आहे, तो आता कधी मागे तो काय माहिती नाही, तो पण माझ्या मागेच होता. ये दुनिया झुकाने चली सर मेरा, मुझे समझेगी ये मेरे मिटने पे. आज चलो ओव्हरटेक. आता येतोय 500 मीटर नंतर येतोय टोल नाका. टोल नाका नंतर आम्ही थांबू, कारण की मग त्या ग्रुपला जॉईन करू असं मला तरी वाटतंय. जर हा बजाजवाला डॉमिनरवर थांबलाच तर मी त्यासोबत थांबेल. बस एवढी जरी गाडी घेतली ना संडे दिवशी तर वाटतं की संडे राईड काहीतरी गेली आहे. कारण तो स्पीड नव्हता राईडचा. आपण खूप राईड केला आपल्याला माहिती आहे, पण हा ग्रुप राईड आहे. ॲग्री ग्रुप राईड आहे. ग्रुप राईडमुळे सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी असते, पण एवढं पण कमी नाही यार. ठीक आहे आता काय निगेटिव्ह बोलून फायदा नाही. हा टोल नाका येते 4 टोल. पुढे जाऊन थांबायचा विचार करू. जर हा मुलगा थांबला तर थांबूयात. अरे आला तू पण. झेंडा खाली पडला असा आणि जळू गेला पूर्णपणे बघा. नहीं अभी नहीं लगा रहा हो. फेक नहीं पड़ेगा ये तो. डस्टबिन, हाँ ये डस्टबिन है. तरुणारुणरुचिरं तरुणं श्रीकांतं कांतं कलितैका. काय चाललंय हायवे ट्रॅफिक काय. हो काय खेचतोय गाडी आम्ही तिघी, काय खेचतोय.
वा 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 नुसते सावली खेळायला इकडनं तिकडं चालले हो. तो एक निघाला इकडनं, आता इकडनं बघ जागा भेटेल, आम्ही इथनं पण निघायचा प्रयत्न करूया पण नसेल जागा, कारण की ते ट्रकसुद्धा असं आहेत ना आणि रस्तासुद्धा खराब आहे, त्यामुळे ट्रॅफिक होते असं वाटते मला. टाका इशा बाईश. हो 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 ट्रक जाऊ दे हो निघालो. चल टाकीत बट टाकली फटाफट भेंटाय. आज संडेची राईड मध्ये पडला, स्टार्टिंगला इरिटेट झालो मी की स्लो स्लो स्लो, पण जसे 2 मुलं भेटले ना मला मजा आली राईड्स करायला आणि फुल ऑन धमाल. हो फायनली पोहोचलो आता आम्ही ओव्हरा हॉटेलकडे. हा 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 आहेत बाईक आहेत पण थोडे कमी आहेत पण दिसत आहेत. वा ZX 10R तर दिसली आहे मला. आता बघूयात आणखी कोणती. ओ BMW दिसली आणखी. आता बघूयात कोणते बाईक दिसतात मला. वा वा असे बाईक बघायला मजा येते यार, खतरनाक बाईक असतात. हा हा मस्त पावभाजी ऑर्डर केला आहे लोकांनी. पावभाजी घेतलं आणि हे दोघे आहेत. हा नाव सत्या आणि रॉकलिन फ्रँकलिन हे नवीन भेटलेत मला. आता त्यांच्यासोबत राईड करतो मी आज आणि हे मिसळपाव खाऊन घेतो लगेचच. मस्त नाश्ता करून झाला आहे. मिसळपाव खाल्ले पण मिसळपाव एवढं काही ग्रेट नव्हतं पण चाय मस्त होती. आता हे बघा सर्व बाईकची लाईनअप आहे. आता थोड्याच वेळाने इकडं निघतो आम्ही. आता ग्रुपमध्ये नाही जाणार मी डायरेक्टली. आम्ही आता तिघे RS 200 आपली SG आणि डॉमिनर 400 तर डायरेक्टली घरी नॉनस्टॉप जाणार होतं. नॉनस्टॉप स्लो नाही, फुल रफ रॉकेटसारखे. चला फायनली आम्ही और हॉटेलला बाय करतोय. आम्ही निघालो तिघे, बाकीचा तो ग्रुप येईल मागे कारण हे बघ हे सुझुकीवाल्याची बाईक आहे सर्व जे आलेत ते, बाकीचे तिकडे आहेत. पण आता आम्ही निघालो ते येतील आता बागे. चला मस्त गाणचा. हे दोघे भारी आहेत पोरे यार, मजा आली यांच्यासोबत बाईक चालवायला मला. आणि असं खूप असं बोलतो ना की एक्सपिरियन्स राईड आहेत दोघे पण. हा एवढा छान रस्ता समोर डोंगर आणि हे असे नवीन फ्रेंड्स राईडमध्ये कसं भारी वाटतं यांसोबत राईड करायला. आणि आपल्यापैकी जर रायडर लोक असेल त्यांना माहिती असेल जर असे रायडर लोक भेटतात आणि त्यांच्यासोबत आपण जर जॉईन करतोय तेही न्यू राईड तर काय मजा येते चालवा. वा हे बघा हो लय मस्त पोहतात दोघे पण. त्यांच्या मागे मी 2 मिनटं तरी थांबले आणि हा ऊन हा पूर्ण बॉडीमध्ये गरम होतं आणि डायरेक्टली गरम व्हायला चालू होतं. घाम देतो डायरेक्टली घाम. फायनली आपल्या गाडीचे 2000 किलोमीटर कंप्लीट झालेत आज ओव्हरा राईडमध्ये. शाबाश. असे 2000चे 20,000 20,000चे 2 लाख होतील की नाही माहिती नाही पण 20,000 तर होतीलच. तर असेच गाडीचा परफॉर्मन्स आतापर्यंत जर मी गाडी 2000 किलोमीटर चालवली आहे आतापर्यंत गाडीचा परफॉर्मन्स मला खूप छान वाटला आहे. एव्हरेज पण तसं बऱ्यापैकी आहे पेट्रोलचा, पण कम्फर्ट लेवल खूपच मस्त आहे. मजा आलं आहे. फक्त गाडीमध्ये एकच कमीपणा सांगू शकत नाही पण मला वाटते की गाडीमध्ये ट्यूबलेस टायर असते तर अजूनपर्यंत बेस्ट झाले असते. यामध्ये ट्यूब आहे. ट्यूब असल्यामुळे एकच जर कुठे पंक्चर झाली तर वाट लागून जाईल पूर्णपणे. बस तीच भीती आहे, बाकी काही नाही आहे. बाकी गाडी ऑल गुड ऑल ओके. बघा हा ग्रीन एरिया. आणि आता मी येईल मासवनच्या इथे आणि मासवण सोडल्यानंतर तुम्हाला माहिती असेल लागणार घाट लागले की आपले असं फेवरेट कार्यक्रम चालू होतो ते म्हणजे कॉर्नरिंग. चलो घाट चालू आणि पहिल्याच कॉर्नरिंगमध्ये आला ट्रक, त्यामुळे आपल्याला कॉर्नरिंग करायला भेटली नाही पण प्रयत्न करूयात एक तरी आपल्याला कॉर्नरिंग करायला भेटेल चांगलीच. वाव आरामात. आपण हे जातात इकडनं कारण त्याचा इमर्जन्सी काहीतरी कॉल आला म्हणून निघालेत. चलो भाई मिलते हैं शाम को. चला हे लोक निघाले इकडनं. ॲक्च्युली तो सत्याचा आत्यांजी या कोणतरी वारला आहे तरी त्याला घरून कॉल आला म्हणून तर इकडनं बोईसाला जातात. ते बोलतात की आम्ही संध्याकाळी येतो तर संध्याकाळी आल्यानंतर बघूयात त्यांना भेटणं होतं की नाही. आपलं होईलच मोस्टली तरी लेट्स सी बघूयात. पोचलो फायनली मी पालघरमध्ये आणि आता इकडनं घर आपला हार्डली 2 मिनटावर आहे. तर चला डायरेक्टली तुम्हाला मी घरी जाऊन बोलतो आहे तुमच्याशी व्यवस्थितपणे फ्रेश होऊन डायरेक्टली बोलतो आहे. आणि फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला बोललो जातं मला गाडी करायला जायचं आहे, त्याच्यानंतर नक्षा करायला जायचं आहे, त्यानंतर मॅचचे टुर्नामेंट
भरवले तिकडे जायचं आहे, सर्व काही गोष्टी आहेत आता आपण. तर मग आजच्या दिवसात आपण 2 ब्लॉग बनवूयात. हा राईडचा ब्लॉग वेगळा आणि तो डेली ब्लॉगचा राईडचा ब्लॉग वेगळा असेल आजचा, आणि ते पूर्ण दिवसात काय काय करतो त्याचा ब्लॉग वेगळा असेल. तर असं मी विचार करतो आहे.